आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा अनुभव आहे. आता या घटनेला घडून बरीच वर्ष झाली, म्हणजे साधारणतः 17-18 वर्ष झालेली असतील. त्यावेळी मी कदाचित 9वी किंवा 10वीला असेल. माझे पप्पा त्यावेळी बाहेरगावी कामाला होते. माझी मम्मी आणि मी असे आम्ही दोघंच घरात असायचो. पण आमच्या घराच्या शेजारीच आमच्या काकाचं पण घर होतं. माझे काका काकू हे तिथं राहायला होते. आमच्या शेतामध्ये आम्ही गहू, मका, ज्वारी, बाजरी अशी बरीचशी पिकं करायचो. काकांचं शेत पण आमच्या शेताच्या बाजूलाच. त्यांच्या पण शेतामध्ये अशीच पिकं व्हायची. आणि ज्यावेळी ही पिकं काढणीला यायची त्यावेळी माझी मम्मी आणि काकी या पैऱ्याने कामं करायच्या. आता बऱ्याच लोकांना पैरा हा प्रकार माहीत नसेल. पैरा म्हणजे जसं तुम्ही 2 दिवस माझ्या शेतामध्ये कामाला येणार, तसंच मी पण 2 दिवस तुमच्या शेतामध्ये कामाला येणार. असं शेतीच्या कामामध्ये एकमेकांना मदत करण्याच्या पद्धतीला पैरा म्हणायचे. आता माझी मम्मी काकीच्या शेतामध्ये तिला मदत करण्यासाठी नेहमीच जायची. त्या बदल्यात काकी पण आमच्या शेतामध्ये मम्मीला मदत करायला यायची. आता ज्यावेळी ही घटना घडली होती त्यावेळी आमच्या शेतामध्ये आम्ही गहू केलेला होता. आमचं शेत घरापासून थोडंसं लांबच होतं, म्हणजे साधारणतः आमच्या घरापासून शेतापर्यंत जायला 10 मिनटं लागायची. आता आमचा शेतात केलेला गहू कापणीला आलेला होता आणि त्यावेळी गहू वगैरे करण्यासाठी आत्ता जशा प्रकारच्या मशीन आहेत तशा मोठ्या मशीन नव्हत्या. त्यावेळी गहू कापूनच घ्यायला लागायचा, पुन्हा त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि त्यानंतर मळणी मशीनमधून गहू केला जायचा. अशी ही जुनी पद्धत त्यावेळी होती. पण त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसा खूपच कडक ऊन पडायचं. म्हणून आता काकी आणि आई रोज रात्री गहू कापायला जायच्या. रात्री वातावरण थोडंसं थंड पडलेलं असायचं, त्यामुळे काम करायला पण थोडंसं बरं वाटायचं. कडक उन्हापासून संरक्षण व्हायचं. आणि फक्त आमच्याच घरी नाही तर गावातली सगळी लोक रात्रीच गहू कापायला जायची. आणि त्या दिवशी संध्याकाळी आई आणि काकी आमच्या शेतामध्ये गहू कापण्यासाठी गेलेल्या होत्या. मी पण घरी एकटा बसून काय करणार, म्हणून मी पण आईसोबत गेलेलो होतो. 7-7:30 वाजता जेवणं वगैरे करूनच आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो आणि साधारणतः रात्री 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही शेतामध्येच असायचो. आता मला वाटतं त्यावेळी 8:30-9 वाजले असतील. आई आणि काकी गहू कापत होत्या आणि गहू कापता कापता टाईम जावा म्हणून आई ओव्या म्हणत होती. जुन्या बायका अशाच पद्धतीनं कामं करताना गाणी म्हणायच्या. काकी पण तिला मधून मधून साथ देत होती. मी त्या दोघींचं गाणं ऐकत एक ठिकाणी बसलेलो होतो. आकाशामध्ये चांगलंच चांदणं पडलेलं होतं, कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. चंद्राच्या त्या लख्ख प्रकाशामुळं रात्रीसुद्धा सगळं एकदम स्पष्ट दिसत होतं. आता असंच त्या दोघींचं गाणं रंगात आलं होतं. तेवढ्यात काकी अचानक उठली आणि ती आईजवळ गेली आणि आईला म्हणाली, ताईसाहेब, माझं पोट बिघडले, मला परसाला जावं लागते. तसं आई तिला म्हणाली, तुला जर जायचं असेल तर तू घरी जा. एक तर आज पुनीव आहे, इथं शेतामध्ये नको बसायला. उगीच काहीतरी बिलामत मागं लागायची. माझी आई तशी जुन्या विचारांची. आणि आता काकीनं अशा अंधाऱ्या रात्री टॉयलेटसाठी शेतामध्ये जाणं हे तिला पटत नव्हतं. आणि काकी तिचं हातातलं काम तसंच टाकून घराकडे निघाली. मी आईसोबत तिथंच थांबलेलो होतो. आता जवळजवळ काकीला जाऊन 15-20 मिनटं होऊन गेले, तरी काकी अजून परत आलेली नव्हती. तशी आई मला मधूनच म्हणायची, जरा मान वर करून बघ रे, रस्त्यानं काकी येताना दिसते का ते. तसं मी रस्त्यावर जरा पुढं जाऊन काकी कुठं दिसते का याचा अंदाज घ्यायला लागलो, पण मला रस्त्यावर कुणीच दिसत नव्हतं. पुन्हा अजून एक 10 मिनटं आम्ही दोघं पण शांत बसलो. आईचं गाणं म्हणत म्हणत काम चालूच होतं. पण आता काकीला जाऊन जवळजवळ अर्धा तास झाला तरी काकी परत येत नव्हती. त्यामुळं आईला थोडीशी काळजी वाटायला लागली. आई आता हातातलं काम टाकून झटकन उभी राहिली आणि ती मला म्हणाली, अरे विजू, काकीला जाऊन अर्धा तास झाला, ती अजून कशी परत आली नाही, जरा घराकडे जाऊन येतोस का. बिचारी ती एकटीच आहे, तिला येताना भीती वगैरे वाटेल, तू जा आणि तिला सोबत घेऊन ये. तसं आता मी तिथून उठलो आणि आमच्या घराच्या दिशेने चालायला लागलो. आता आमच्या घराकडे जायचं म्हणलं तर आम्हाला बांधाच्या छोट्या रस्त्याने जायला लागायचं.
मध्येच एक छोटासा ओढा पण लागायचा. आता त्या ओढ्याला उन्हाळ्यामुळं पाणी नव्हतं, त्यामुळं आम्ही त्या ओढ्याच्या पात्रातून पलीकडे जाऊ शकत होतो. ओढ्याचं पात्र चांगलंच विस्तीर्ण होतं. मी त्या ओढ्याच्या पात्राच्या उतारावरून थोडंसं खाली उतरलो आणि पुन्हा ओढ्याच्या मऊशार मातीत पाय टाकत टाकत मी घराच्या दिशेने चालायला लागलो. आणि तेवढ्यात मला ओढ्याच्या पात्राच्या मधोमध, म्हणजे ज्या रस्त्याने मी पुढं चाललेलो होतो त्या रस्त्यावरच कुणीतरी रस्त्याच्या मधोमध बसलेलं दिसलं. जरी टपोरं चांदणं पडलेलं असलं तरी मला फक्त तिथं कुणीतरी बसले असं जाणवत होतं. पण ते कोण होतं हे काही माहिती नव्हतं. मी जरासं लांबच थांबलो आणि मी निरखून बघायला लागलो. खरं तर मला भीती वाटायला लागली होती, पण आता ते कोण आहे ते मला बघावंच लागणार होतं. त्यामुळे मी आता घाबरत घाबरतच का होईना पण आता पुढे चालायला लागलो. आणि जसं मी पुढं गेलो तसं माझ्या लक्षात आलं की ते रस्त्याच्या मधोमध, म्हणजे त्या ओढ्याच्या पात्राच्या मधोमध बसलेली बाई ही दुसरी तिसरी कुणी नसून माझी काकीच होती. पण मला प्रश्न हा पडला की ती अशी रस्त्याच्या मधोमध, म्हणजे त्या ओढ्याच्या पात्रामध्ये का बसली असेल. आणि तिचं बसणं पण खूपच विचित्र पद्धतीचं होतं. ती एकदम ओढ्याच्या मधोमध मांडी घालून बसलेली होती. तिने आपली मान खाली घातलेली होती. मी आता हळूहळू पुढं जात काकीला हाक मारायला लागलो, काकी, काकी. पण ती मात्र मला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. मी आता हळूहळू तिच्या एवढ्या जवळ गेलो की तिच्या आणि माझ्यामध्ये फक्त हातभर अंतर राहिलं. तिनं आपली मान खाली घातलेली होती आणि तिच्या डोक्यावरचे केस तिच्या तोंडावर आलेले होते. मी तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्याला माझ्या हाताने स्पर्श केला. तसं अचानक माझ्या आजूबाजूला जोरजोराने वारा व्हायला लागला. अचानकच या शांत वातावरणामध्ये हा वारा कुठून व्हायला लागला तेच मला कळेना. आणि त्या वाऱ्याने माझ्या काकीचे ते पिंजारलेले केस अस्ताव्यस्त उडायला लागले आणि माझी काकी मोठमोठ्याने हसायला लागली. मी खूपच भेदरून गेलो. काकी असं का करते हेच मला कळत नव्हतं. आणि हसता हसता काकीनं आपल्या मानेला एक इसका दिला आणि तिने वर बघितलं. तसे तिच्या तोंडावरचे केस मागे गेले. काकीचा चेहरा खूपच भयान दिसत होता. ती आता आकाशात बघून चंद्राकडे बघायला लागली. मला तिच्या डोळ्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब एकदम स्पष्ट दिसत होतं. आणि तिनं आता हसण्यासाठी तिचं तोंड उघडलं तसं मला तिच्या तोंडामधले ते काळे कोळशासारखे दात दिसले. मी काकीचं ते विचित्र रूप बघून चांगलाच भेदरलो होतो. काकी आता मोठ्याने वर चंद्राकडे बघून हसत होती. मी आता काकीला पुन्हा एकदा हाक मारायला लागलो, काकी, काकी. तसं ती माझ्याकडे न बघताच वर बघतच मला म्हणाली, कोण काकी. तिचा आवाज खूपच खोल आणि खूपच विचित्र होता. त्या आवाजानं माझ्या काळजाचा थरकाप उडाला. मी जागच्या जाग्याला 2 हात मागे सरलो. काकी पुन्हा एकदा विचित्रपणे हसायला लागली आणि पुन्हा ती म्हणाली, आज पुणिवा आहे, आजची रात माझी आहे, मी हिला सोडणार नाही, तू घरी निघून जा. काकी असं काय बोलत होती तेच मला कळत नव्हतं. मला काय करावं ते सुचेनासं झालं होतं. माझं पूर्ण शरीर घामाने ओलचिंब झालं. माझे पाय भीतीनं लटलट कापायला लागले. आणि आता काकी त्या चंद्राच्या मोठ्या प्रतिबिंबाकडे बघून तोंडाने काहीतरी पुटपुटायला लागली. ते खूपच विचित्र होतं. ते पुटपुटताना तिचे दात एकमेकांवर आदळत होते आणि त्याचा एक वेगळाच आवाज तयार होत होता. आणि अचानकच तिच्या त्या चंद्राकडे बघत असणाऱ्या त्या पांढऱ्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं. तिचे पांढरे डोळे चांगलेच रक्ताळले आणि बघता बघता तिच्या डोळ्याची बुब्बुळं मागच्या बाजूला वळाली. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे शुभ्र झाले आणि काकी चंद्राकडे बघून मोठमोठ्याने विचित्र मंत्र म्हणायला लागली. हे खूपच भयानक होतं. आत्ता मात्र माझा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. मी भीतीनं पुरता घाबरून गेलेलो होतो. माझे हातपाय भीतीने एकदम थंड पडलेले होते. माझी खरं तर तिथून पळून जायची इच्छा होती, पण भीतीने मी एवढा संमोहित झालो होतो की माझं शरीर माझ्या मेंदूला प्रतिसाद देईन असं झालं होतं. तिथून जायची इच्छा असूनसुद्धा मी गाळात पाय रुतलेल्या हत्तीसारखा तिथंच थिजून उभा राहिलेलो होतो. आणि भीतीने मी माझे डोळे घट्ट झाकून घेतले आणि मनातल्या मनात मी देवाचा धावा करायला लागलो. तसं माझं शरीर हळूहळू नॉर्मल व्हायला लागलं आणि मला
माझ्या शरीरामध्ये चेतना आल्यासारखं वाटलं. मी पुन्हा माझे डोळे उघडून काकीकडे बघितलं तर ती अजून पण चंद्राकडे बघून काहीतरी विचित्र मंत्र पुटपुटतच होती. आता मी काकीला उठवण्यासाठी गचकन माझ्या हाताने तिचं मनगट पकडलं. तिचं मनगट पकडल्यानंतर मला असं जाणवलं की मी माझ्या हातामध्ये बर्फाचा थंडगार गोळा पकडला आहे. एवढा थंड काकीचा हात पडलेला होता. जसा मी तिचा हात माझ्या हाताने पकडला तसं तिनं मानेला एक इसका दिला आणि तिनं माझ्याकडे बघितलं. ती म्हणाली, सोड मला. तसं मी पुन्हा म्हणालो, काकी, आई तुझी वाट बघते, चल पटकन. असं म्हणून मी माझ्या हाताने तिला ओढायला लागलो. तशी ती झटकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, तू मला घ्यायला आलायस, चल मग घेऊन मला. तसं मी काकीचा हात पकडून तिला ओढत ओढत शेताकडे न्यायला लागलो. जवळजवळ 5 मिनिटात मी ओढ्याची चढण चढून पुन्हा आमच्या शेताच्या दिशेने जवळजवळ चाललो होतो. आणि जसं मी माझ्या शेताच्या दिशेने जवळ जाईल तसं मला आईचा ओवी म्हणलेला आवाज यायला लागला. तसं माझ्या जीवामध्ये जीव आला. मी आता अजूनच वेगाने काकीचा हात पकडून तिला जोरजोराने शेताकडे ओढतच होतो. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मला आईसोबत अजून एक आवाज आला. कुणीतरी आईसोबत ओव्या म्हणत होतं. आणि मी लक्ष देऊन ऐकलं तर तो आवाज काकीचा होता. तसं मला भीतीचा एक दुसरा धक्का बसला. मी एवढा घाबरलो की मला भीतीने अटॅक येतोय की काय असं मला वाटायला लागलं. जर काकी माझ्यासोबत असेल तर आईसोबत जी ओव्या म्हणते ती कोण आहे हेच मला कळत नव्हतं. आणि जर काकी आईसोबत असेल तर मी जिचा हात पकडून ओढत आणलंय ती कोण आहे. या विचारानं माझ्या काळजाचं पाणी पाणीच झालं. पण माझ्यात एवढं धाडस नव्हतं की मी मागं वळून बघावं. मी आता एखाद्या यंत्रासारखा काकीचा हात धरून पुढं पुढं चाललेलोच होतो. आणि जसं मी पुढचा मोठा बांध ओलांडून आमच्या शेतामध्ये गेलो तसं मला लांबवर आई दिसली. आई ओव्या म्हणत म्हणत गहू कापत होती. आणि मी माझी नजर तिच्या बाजूला वळवली तर तिच्या बाजूलाच मला माझी काकी पण दिसली. काकी पण आईसोबत ओव्या म्हणत म्हणत गहू कापायला लागलेली होती. त्या दोघी पण पाठमोऱ्या होत्या. आता मला कळलं की काकी आईसोबतच आहे. मग आता प्रश्न हाच होता की मी जिला ओढत आणलंय ती कोण आहे. मी माझ्या हातात पकडलेला तो थंडगार हात सोडायचा खूपच प्रयत्न करायला लागलो. पण का कोण जाणे तो हात माझ्या हातातून सुटतच नव्हता. आणि पुन्हा माझ्या मागून कोणीतरी हसल्यासारखा आवाज आला. ती पुन्हा मला म्हणाली, मला ओढत नेतोस काय, आत्ता बघ तुझं काय करते मी. तिच्या त्या आवाजाने मी अजूनच घाबरलो आणि मी जोराने किंचाळलो. तसं आई आणि काकू दचकून माझ्याकडे बघायला लागल्या. आणि माझ्याकडे बघून आई पळतच माझ्याकडे आली. आई डोकं बडवत बडवत मला म्हणत होती, अरे माझ्या कर्मा, हे काय घेऊन आलायस तू. असं आई ओरडत होती नव्हती तेवढ्यात अचानकच माझ्या हातातून तो थंडगार हात असा काही विरघळून गेला की एखादा बर्फ वितळून जावा. मी आता चांगलाच भानावर आलो. मी दचकन मागं वळून बघितलं तर मागं कुणीच नव्हतं. एक हवेचा जोराने माझ्या मागून वाहत पुन्हा ओढ्याकडे निघून गेला. आईनं जोरात येऊन मला मिठी मारली. मी आईच्या कुशीत शिरलो आणि मी मोठमोठ्याने रडायला लागलो. आई पाठोपाठ काकी पण माझ्याजवळ आली. काकीनं मला थंडगार पाणी दिलं. पण मला आता काकीकडे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. कारण मागाशी मी काकीचं जे रूप बघितलं होतं ते मी अजून पण विसरलेलो नव्हतो. मी घाबरत घाबरतच काकीच्या हातातली ती बाटली घेतली आणि थोडंसं पाणी प्यालो. एक 10-15 मिनटं आई आणि काकी मला वारा घालत होत्या. 10-15 मिनटानंतर मी थोडासा नॉर्मल झालो. त्यानंतर आई मला विचारायला लागली, लेकरा हे काय करून बसलास तू, कुठं गेला होतास कडमडायला. तसं मी आईला विचारायला लागलो, आई काय झालं, काय होतं माझ्या मागं, मलाच माहिती नाही माझ्यासोबत काय झालं ते. मी काकीला आणायला चाललो होतो त्यावेळी ओढ्यामध्ये मला काकी बसलेली दिसली. ती खूपच विचित्र वागत होती म्हणून मी तिच्या हाताला पकडून तिला इकडे घेऊन येत होतो. तशी आई म्हणाली, अरे तू जसा ओढ्याकडे गेलास तसं 5च मिनिटात काकी दुसऱ्या रस्त्याने माझ्याकडे आली होती. आणि तू जिला भेटलास ती तुझी काकी नव्हती, ती आपल्या गावातल्या ओढ्यातली हाडळ होती. तुला ओढ्याच्या रस्त्याने जायला कुणी सांगितलं होतं आणि त्यात आज पुणी होती. तू बरोबर तिच्या फेऱ्यामध्ये सापडलास. तरी तुझं नशीब चांगलं, तू सुखरूपपणे इथपर्यंत आलास. असं म्हणून आईनं पुन्हा मला तिच्या कुशीमध्ये घेतलं.
त्या घटनेनंतर मी 2-3 दिवस आजारीच पडलो होतो. तापाने फणफणलो होतो. कारण त्या घटनेची एक भीती माझ्या मनामध्ये खोलवर बसलेली होती. त्यानंतर आई शेतावर कामाला जायची, पण त्यानंतर तिनं रात्रीचं मला कधीच शेतावर नेलं नाही. ती मला काकांसोबत घरीच सोडून जायची. आता मी बराचसा मोठा झालो आहे आणि ज्यावेळी मी गावातल्या ओढ्यातून जातो त्यावेळी मला आवर्जून लहानपणी माझ्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाची आठवण येते आणि आज पण तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.